तर बघा मैत्रिणींनो, मी आज मस्त अशी एक रेसिपी बनवलेली आहे आणि ही जी रेसिपी आहे ती मी कशाप्रकारे बनवलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा मी एक मकाचं कणीस घेतलेलं आहे. आता या कणसापासून मी इथे दाणे काढून घेतलेले आहे. आता या कणसापासून मस्त अशी बघा स्पायसी अशी इथे मी कटलेट बनवून घेणार आहे. तर इथे बघा त्यामध्ये मी इथे बघा 2 ते 3 हिरवी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर थोडा इथे जिरं घातलेलं आहे. त्यानंतर इथे थोडासा सांबार घालायचा आहे. आणि हे सर्व बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची मी इथे बघा पेस्ट करून घेणार आहे. तर ही जी पेस्ट आहे तर मी इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेणार आहे आणि एकदम अशी जशी एकदम आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर यासाठी मी इथे बघा थोडा आंबटपणा यासाठी थोडं दही पण यामध्ये घालत आहे. आता हे दही मी घातलेलं आहे बघा छान प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि ही बघा ही या पेस्ट मध्ये बघा मी ती थोडी पातळ ही पेस्ट झालेली आहे. तर यामध्ये थोडं मी ते अर्धा ते पाऊण वाटी तांदळाचं पीठ घालत आहे. तांदळाचं पीठ घातलं की बघा ही जी कटलेट आहे छान मस्त टेस्टी आणि खुसखुशीत असे होणार आहे. त्यानंतर एक थोडा इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर इथे बघा 1 वाटी टमाटर मी यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर थोडा सांबार घालायचा आहे आणि हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडं इथे बघा धने पावडरचा वापर केलेला आहे. थोडं जिरे पावडर घालायचं आहे. त्याच प्रकारे बघा इथे चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. थोडं इथे चवीला थोडं अजून टेस्ट यायला हवी त्यासाठी लाल तिखट पण घालत आहे. आणि इथे बघा हे सर्व एकत्र केल्यानंतर बघा याची आपल्याला बघा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि छान पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा हे छान मिक्स करून मी घेत आहे. आता यामध्ये वरून थोडे मी ते 1 चम्मच तीळ सुद्धा घालून घेत आहे. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स झाल्यानंतर बघा इथे थोडंसं यामध्ये किंचितसं पाणी घालायचं आहे. जर इथे पाणी घातलं नाही तरी पण चालणार आहे. पण इथे थोडा घट्टपणा आलेला आहे. म्हणून मी इथे थोडं यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता ही छान बघा इथे पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता बघा हे छान मिक्स झाल्यानंतर याचे बघा मी इथे छोटे-छोटे कटलेट बनवून घेणार आहेत. आता हे कटलेट मी कशात बनवणार आहे ते पण तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा इथे थोडी यामध्ये चवीसाठी मी इथे साखर पण घातलेली आहे आणि थोडं यामध्ये तेल घालायचं आहे. आणि थोडं बघा इथे थोडं किंचितसं मी इथे मिक्स होण्यासाठी थोडं इथे पाणी सुद्धा अजून घालून घेणार आहे आणि हे छान बघा मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा हे छान मिक्स झालेलं आहे आणि ते बघा 1 ते 2 मिनिटं ते ठेवायचं आहे. त्यानंतर किंचितसा बघा इथे पाव चम्मच मी इथे खायचा सोडा यामध्ये घातलेला आहे. आता हे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याची कटलेट्स बनवून घ्यायची आहे. तर मी इथे हे जे कटलेट्स आहे ते मी इथे बघा जे अप्पे पात्र असतं त्या भांड्यामध्ये जिथे बनवून घेणार आहे. तर इथे बघा ते छान प्रकारे हे जे सारण आहे मिक्स झालेलं आहे. आता इथे आपल्याला छोटे-छोटे कटलेट्स बनवून घ्यायचे आहे. तर बघा आज मी काय केलं की मुलींना भूक लागलेली होती आणि काहीतरी बघा आता कणीस माझ्याकडे भरपूर दिवसाचं होतं पण इथे ते कणीस खायला त्यांना वेळ नव्हता म्हणून मी इथे काय केलं त्यांना छोटे-छोटे इथे कटलेट्स बनवून दिले आणि गरमागरम हे कटलेट्स खूप छान लागतात म्हणून त्यांनी मी ते संपूर्ण संपवले. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे बघा मी इथे बघा हे जे पॅन आहे पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेत आहे आणि इथे बघा तेल टाकल्यानंतर आता थोडं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर छोटे-छोटे बघा मी पोह्याच्या चम्मचने छोटे-छोटे इथे जे सारण आहे थोडं प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे. तर आपल्याला बघा अशा प्रकारच्या आकाराचे हे मी ते कटलेट्स बनवून घेत आहे. तर बघा मैत्रिणी थोडं इथे आपल्याला बघा तेलाचा वापर जास्त करायचा जेणेकरून खाली ते चिटकायला नको. तर अशा प्रकारे बघा हे मी इथे प्रत्येक साच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला बघा एका साइडने छान ते शिजू द्यायचं आहे. तर त्यासाठी बघा इथे मी झाकण लावत आहे. तर बघा आता कमी तेलामध्ये आणि पटकन असे कटलेट इथे तयार होत आहे. तर इथे बघा आता हे एका साइडने बघा इथे शिजले आहे. दुसऱ्या साइडने आपल्याला बघा अशा प्रकारे पूर्ण दुसऱ्या साइडला पण तशाच प्रकारे शिजू द्यायचं आहे. तर बघा मस्त असे बघा इथे हे तयार होत आहे आणि एकदम कडक मस्त इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे म्हणून एकदम कडक असे हे बनलेले आहे. तर बघा मी एका भांड्यामध्ये ते काढून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असे हे कटलेट आणि कमी तेलामध्ये हे मी इथे
बनवलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवू शकता. आणि आता या सीझन मध्ये बघा, पावसाळ्याच्या सीझन मध्ये मक्याचं कणीस हे मिळतं. तर ह्या मक्याच्या कणसापासून सुंदर अशी ही रेसिपी मी इथे तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघता येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कर नक्की.